ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपले स्वागत आणि हेडलाईन्स नंतर गावखेड्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। माझं गाव माझा जिल्हामधून शेतीसाठीच्या एआय धोरणाला मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय। या धोरणामुळे कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार। आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीने वाढ, हयात जोडीदारालाही मानधन मिळणार। गौरव योजनेमध्ये सुधारणा, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय। आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण। पूजेसाठी सपत्नीक उपस्थित राहण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण। पंढरपुरात यंदा पहिल्यांदाच वारकऱ्यांसाठी 25 ते 30% जास्त वाळवंट मिळणार, त्यामुळे वाळवंटात गर्दी कमी होण्याची शक्यता आहे। धवलसिंग मोहिते पाटील यांच्या बलराज अश्वाचं तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी प्रस्थान। गेले 35 ते 40 वर्ष मोहिते पाटील यांचा अश्व जगद्गुरूंच्या पालखी सोहळ्यात रिंगणासाठी धावत असतो। यवतमाळमधील अनेक वर्षांपासून रखडलेल्या नाट्यगृहाची पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून पाहणी। नाट्यगृह सुरू करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचं राठोड यांचं आश्वासन। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट, जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, तसंच मच्छीमारांनी समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन। राज्यात कीटकजन्य आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे। 14 जून पर्यंत 4471 हिवतापाचे रुग्ण आढळलेत। डेंग्यूचे 2031 आणि चिकनगुनियाचे 900 रुग्ण, तर हिवताप, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत। पुण्यातील धोकादायक लहान पूल पाडण्यात येणार आहे, त्यामुळे इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे। पुण्यातील पूल, रस्ते, इमारती आणि जाहिरात फलकांची 7 दिवसात तपासणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेत। धोकादायक असल्यास कारवाई करण्याची देखील सूचना। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील तोंडोशी मुरुड येथील तारळी नदीवरचा पूल धोकादायक स्थितीत अडकलाय। विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा जीव मुठीत धरून पुलावरून प्रवास। राजे यशवंतराव होळकर निवासी वसतिगृह योजना ठप्प पडली आहे। 150 विद्यार्थी शिक्षणापासून वंचित। नांदेडच्या समाज कल्याण कार्यालयासमोर पालक आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन। नागपूर जिल्ह्यातील भाजप ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटलांची धारदार शस्त्रानं हत्या। गावातील हिमांशू कुंभलकरनं जुन्या पैशाच्या वादातून चर्चा करण्यासाठी बोलावून हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। सराईत गुंड शाहरुखचं एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना 1 लाख रुपयांचं बक्षीस। गुन्हे शाखेच्या युनिट 6च्या पथकाला पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून हे बक्षीस मिळालंय। पोलिसांना गुंगारा देऊन शाहरुख सोलापूरमध्ये लपून बसला होता। पुण्यात वाघोली पोलीस ठाण्यात पोलिसांना बसायला जागाच नाहीये। उघड्यावर खुर्ची टाकून पोलीस अधिकारी काम करतायत। कर्मचाऱ्यांच्या स्थितीची विदारक चित्र समोर आली आहे। आषाढी यात्रेपूर्वी मंदिरातील हंगामी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। कामावरून काढल्यानंतर कर्मचारी आक्रमक। मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रायडर्सची सावंतवाडी पोलिसांशी झटापट। 1 पोलीस कर्मचारी जखमी। चौकशी करून तिघांवर गुन्हा दाखल। कार बाजूला करायला सांगण्यावरून हा वाद झाला। खानापूरमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 25 प्रशिक्षणार्थींना विषबाधा। प्रशिक्षण केंद्रात रात्री जेवण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींची प्रकृती बिघडली, मात्र आता सर्व प्रशिक्षणार्थींची प्रकृती ठीक असल्याची माहिती। धुळ्यातील देवपूर भागात भरधाव कारची दुचाकीला धडक। अपघातात पती पत्नी गंभीर जखमी। हा सीसीटीव्ही व्हिडिओ कॅमेऱ्यात चित्रित झालाय। भंडाऱ्यात रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी। लाखांदूरच्या सरांडी बुद्रुक येथील ही घटना। भंडाऱ्याच्या पवनी पोलीस ठाण्यात एसीबीची कारवाई। 10,000ची लाच मागणाऱ्या पोलीस नायकाला अटक। तडीपारीची कारवाई थांबवण्यासाठी लाच मागितली होती। गडचिरोली पोलिसांकडून दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यात आली आहे। 16 लाख रुपये किमतीच्या 42 दुचाकी जप्त। बनावट कागदपत्र तयार करून चोरीच्या वाहनांची विक्री केली जात होती। पुण्यातील कर्वेनगर भागात एका महिलेनं घरात शिरून 4 मोबाईल जप्त केले। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या गांधीनगरमधील व्यापाऱ्याचे पैसे चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे। कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेकडून 1,78,00,000ची रोख रक्कम जप्त। व्यापाऱ्याच्या चालकाच्या सहाय्यानं ही चोरी करण्यात आली। आणि आता